धुळे जिल्ह्यातील सोनगीर ते दापुरी रस्त्यावर 85 मीटरचा कॉन्क्रीट रस्त्यासाठी जिल्हा परिषद 15व्या वित्त आयोग निधीतून 2023-24 मध्ये 7 लाखाचा निधी मंजूर झाला असून सोनगीर ते नवी दापुरी रस्त्याचं काम निकृष्ट होत आहे. ठेकेदाराने मनमानी कारभार करीत एकाच दिवसात कॉन्क्रीटचं काम पूर्ण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाल्यातील माती मिश्रित वाळूचा वापर केला असून खडीऐवजी विहिरीचे मोठमोठे दगड वापरले जात आहे. दुसरा थर कच्च्या पक्क्या मालाचा वापर न करता खडीवर दगडाचा बारीक गिगीटवर कॉन्क्रीट टाकण्यात आले आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रीट करण्यात आले असून या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. सदरचे काम हे 6 लाखाचे असून या कामाची तपासणी करण्यात यावी व निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी श्याम माळी, ज्ञानेश्वर चौधरी ग्रामस्थ यांनी केली आहे. निकृष्ट दर्जाचे होते. विहिरीचा दगड आणलेला आहे आणि वरती ब्रिज टाकली जात आहे आणि नाल्याची रेती आणलेली. तरी सरपंच महोदय आणि मी ग्रामस्थ आम्ही काम बंद करण्याला सांगितलेलं आहे. तरी एक लोक मजुरी करत आहे. काम बंद. माझं नाव माळी श्यामकांत निंबामाळी, सामाजिक कार्यकर्ता, सोनगीर. जिल्हा परिषद स्तरावर दापुरी रस्त्याला काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे. काम हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं होत आहे. नाल्याची रेती वापरून व ग्रीट वापरून व विहिरीच्या मोठमोठे दगड आणून टाकलेले पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम होते. तरी त्याची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. ती मागणी पूर्ण करण्यात यावी. रस्त्याचं काम चालू आहे का? काम चालू आहे. काम होऊन गेलं. ग्रामपंचायतीला कुठलंही इस्टिमेट, वर्क ऑर्डर कुठलंही काही दिलेलं नाही आणि ठेकेदाराने त्याच्या मनमानीने काम करून मोकळा झालेला आहे. मी ग्रामपंचायतीत चौकशी केल्या असतात. ग्रामविकास अधिकारी यांनी आमच्याकडे कुठलाही इस्टिमेट, ठराव, कुठलंही इस्टिमेट, वर्क ऑर्डर वगैरे काही दिलेले नाही आहे. तरी ते काम झालेलं आहे. त्याची चौकशी करण्यात यावी. तुम्ही तक्रार करणार का तशी? आणि त्याच्यावर लेखी स्वरूपात मी तक्रार दिलेली आज की ते काम बंद करण्यात येऊ, ते बिल अदा करू नये.